आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती दुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा ओम नमो पते पार्वती। फॉर पीसफुल फ्युचर प्रस्तुत शिवजन महोत्सव 2025 मध्ये मी अनिशा हिंगणे, क्रिएटिव्ह डायरेक्टर ऑफ एनजीओ सीडीपीएफ, आपल्या सर्वांचे स्वागत करते। जिथे या नराधमांचा खात्मा होईल, जे आमच्या भूमीला त्राही त्राही करून सोडता आहे। पण इतकं सोपं वाटतं आपल्याला हे? महाराज, सोप्या गोष्टी आम्हाला तरी कुठे हव्या आहेत? झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा, झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा। होते महाराज शिवनेरीवर मातीसोबत खेळायचे, दासींना सिंहाचा आवाज काढून भेडसावायचे, महाराज सूर्याच्या कवंडासाठी हट्ट धरायचे, महाराजांना उंबरठा ओलांडताना अडचणी व्हायच्या, पण लक्षात ठेवा ज्या बाळराजानं लहानपणी शिवनेरीवरच्या मातीसोबत खेळलं, त्याच महाराजांना पुढे चलून शिवनेरी सभोवतालच्या 8 पातशाहांना मातीमध्ये श्लोक त्यांच्या आयुष्यासाठी तंतोतंत जुळतो। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षस्ति मयीम तस्मादुत्तिष्ठ कोणत्याय युद्धाय कृतनिश्चय। हे राज्य व्हावे हेतुश्रींची इच्छा, 12 मावळे जयघोष निघाला, लंगोटधारी पोरांनी जगदंबेचा गोंधळ मांडला, तोरण घेऊन शोभाराजांनी स्वराज्याचं तोरण मांडलं, एका पाठोपाठ एक गणकोट अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब ये लीजना तुझे तेरी दाद हम रखे तेरे
शिवाला 2 पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भाग्या, आणि कडाडला सिद्धीने म्यानातून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कौन है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कडाडला सिद्धीची तलवार चालली. राणाजी तिकट शौर्य, कुशाग्र बुद्धी आणि यशस्वी शमशेरीचा अभिमान बाळगणारा आपल्यासारखा कर्तबगार राजपूत राजा आज सोडून आपण चांतारा अभिमानाने पडतो पाहतो. मिर्झाजी, तुमच्या वार करणाऱ्या तलवारीत पाणी असेल, तुमच्या उसळणाऱ्या घोड्यात धमक असेल, तर स्वजनांवर आक्रमण करण्यापेक्षा स्वधर्माच्या शत्रूवर आक्रमण करावं. आणि त्यासाठी आपलं कौतुक जरूर करू मिर्झाजी. जसं आमच्या दिलेर खान आणि मुरारबाजी एकमेकाच्या नजरेत समोर आले. मुरारबाजी दिलेर खानाला बघतो आणि चौथातो, अरे कापा तोडा, मुर्दे पाडा, सोडू नका यांना, असं करत जो आडवा आला तो ठार झाला. येथेच मुरारबाजीनं कूच केली. इतक्यात मुरारबाजीला चारी बाजूंनी मुघलांनी वेढलं. चारी बाजूंनी मुघलांनी वेढलेलं गेलेलं असताना दिलेर खान हे सगळं अंबारीतून बघत होता. अंबारीत बसलेला दिलेर खान जोरात कर्कश आवाजात म्हणतो, थांबा थांबा थांबा. असं म्हटल्यानंतर मुघल सैन्य थांबतं. एका क्षणात शमशीर है तुझ्या नामाचा चिलखत रंगी भरदरी पोशाख तेजस्वी भेद जोगी मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर गया है. ये आया है और आवत के हाथ में जिंदगी उधार ले
है, अब बचा ही क्या इस जहांगीरदार शिवा के पास। स्वाभिमान। आज आमच्या पदरी 40,000ची फौज आहे. तुमच्या बादशाला तहामध्ये 23 किल्ले दिलेत आम्ही, आणि अशा असंख्य किल्ल्यांवर राज करणाऱ्याला जहागीरदार नाही, राजे म्हणतात. सन्मान भेटले होते तो हे कसे कापून घेईल? अरे जो वाकेल तो मराठा कसला, एक वेळ मोडून जाईल, मरण स्वीकारेल पण शरण नाही, धिक्कार. वेदशास्त्र जाणते, आपला सल्ला हवा होता. आम्ही शिवबा राजांचा राज्याभिषेक करण्याचे योजितो आहोत. राज्याभिषेक? या पृथ्वीवर हिंदू राजा पदपातशाह व्हावा ही इच्छा आहे. आपण त्याचे पौरोहित्य करावे. पण हे कसं शक्य आहे? अखिल पृथ्वीवर आज घडीला शास्त्रतेज अस्तित्वात नाही, आणि क्षत्रिय शिवाय राजा बनण्याचा हक्क कुणालाही नाही. ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी. सगळी टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी. थोडा तुझे भगन रंगात जागू दे गाज भवानी माला. रावण सन हम पर रघुकुल राज है. छत्रपती होत आहोत. या स्वराज्याच्या कार्यास कुलदैवत शिखर शिंगणापूर महादेव आणि आई तुळजा भवानीचा आशीर्वाद असावा. जगदैव